लग्नानंतर होईलच स्प्रे मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळेल की आता काव्यानं पार्थाला सगळं काही तिचं स्वप्नात सांगितलेलं असतं. लग्नबंधनात मी पूर्णपणे अडकून गेले आणि माझ्या स्वप्नांना मी विसरले. पण मी अशी मुलगी नाहीये. मला पुन्हा एकदा जिद्दीनं आयएसच्या एक्झामची तयारी करायची आहे. काल अनिशानं माझे डोळे उघडले. त्यामुळे मी आता नव्यानं एक नवी सुरुवात करणार आहे. तर पार्थचा काव्याला पूर्ण पाठिंबा असतो आणि काव्या आता एक नवी सुरुवात करणार असते. पण मात्र सकाळी जेव्हा पार्थ काव्यासाठी कॉफी घेऊन येतो तेव्हा भलत्याच काय घडतं. काव्याची तब्येत काही बरी नसते आणि ती अचानकपणे बेशुद्ध पडते. पार्थ म्हणतो की तुम्हाला तर ताप आहे, बरं वाटत नाहीये का? काव्या अचानकपणे बेशुद्ध झाल्यामुळे पार्थिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. तर तिथे डॉक्टरांनी चेकअप केल्यानंतर ते पार्थला आनंदाची बातमी देतात की तुम्ही लवकरच बाबा होणार आहेत. तर दुसरीकडे नंदिनीलाही तिचे रिपोर्ट्स मिळालेले असतात आणि त्यात असं लिहिलेलं असतं की तीच आई होणं कठीण आहे. त्याचा मग एकाच वेळी सुखदुःखाची बातमी मिळते.